शहादा येथील रहिवासी नथू पावरा यांच्या मुलाचा 1 ते 2 वर्षापूर्वी शहादा ते दोंडाच्या बायपासवर अपघात झाल्याने अशोक नथू पावरा हा जागीच मृत्यू झाला होता। हा विषय पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता। तिथे वाहन चालक 2 लाख रुपये देऊन सदर प्रकरण तडजोड करीत होता। मात्र त्या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भुरीताई यांनी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला। दरम्यान घडलेला पूर्ण प्रकार सांगितल्यावर भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांनी पूर्ण प्रकार जाणून घेतल्यानंतर संबंधित पोलिसांना विचारले की वाहनाचा विमा आहे का, तर पोलिसांनी सांगितले की हो विमा आहे। जितेंद्र जमदाडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले। नथू पावरा यांच्या पत्नी भारती पावरा यांनी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारती पवार यांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल केला। माझे नाव भारती नथू पावरा आहे। माझ्या पोराचा ॲक्सिडेंट झालेला होता। ते जितू भावाला फोन केलं। आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये 2 लाख द्यायला तयार होते। आम्ही नाही सांगून दिले तर आम्हाला जितू भावाला फोन केलं। जितू भावने सांगितलं काहीतरी पुढे करू। मग जितू भावने सांगितलं त्यांच्यावरही आम्ही केलं तर आम्हाला आता 15 लाख रुपये मिळाले। पण कॅश 7 लाख मिळाले आणि 8 लाख हे तर पोरांच्या अकाउंटमध्ये ठेवलेले आहे। हे जितू भावची मेहरबानी आहे। जितेंद्र जमदाडे हे बाहेर गावाहून आल्यानंतर ॲडव्होकेट जैन यांच्याशी मयत मुलाची आई यांचा संपर्क केला। काही दिवसांपूर्वी त्यांना विम्याची रक्कमही मिळाली। 6 महिन्यांपूर्वी नथू पावरा आणि भारती पावरा यांना 10 लाख रुपये मिळणार होते। तर जितेंद्र जमदाडे यांनी ॲडव्होकेट जैन यांच्याशी संपर्क केला असता ॲडव्होकेट जैन यांनी सांगितले 5 ते 6 महिने थांबल्यानंतर रक्कम अधिक होईल। त्यानंतर जितेंद्र जमदाडे यांनी भारती पवार यांच्याशी संपर्क केल्यानंतर भारती पवार यांनी सांगितले की जितू भाऊ तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही थांबायला तयार आहेत। तर ती रक्कम 15,06,000 रुपये मिळाली। भारती पवार यांना रोख रक्कम 7,06,000 मिळाले आणि मयत त्यांच्या मुलाला 2 अपत्य आहेत। त्या 2 अपत्यांचा प्रत्येकी 4-4 लाख रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले। तर मागच्या काही दिवसांपूर्वी भारती पवार यांनी जितेंद्र जमदाडे यांना भेटण्यास बोलवले होते। तर जितेंद्र जमदाडे, हितेंद्र वर्मा, उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, जितेंद्र शिकिलकर आदी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देऊन आश्वासन दिले की काही मदत लागल्यास न घाबरता न डगमगता कॉल करा। भारतीय जनता पार्टी शहादा शहर आपल्या मदतीसाठी तत्पर राहील। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा। मागील 2 वर्षांपूर्वी भारतीताईंचा चिरंजीव याचा बायपासला अपघात झालेला होता आणि त्यावेळेस मी बाहेरगावी असताना मला आमच्या पक्षाचे पदाधिकारी भुरीताई यांच्या जवळपास 3 ते 4 कॉल आले। मी गाडी चालवत असताना गाडी थांबवली आणि त्यांना कॉलबॅक केला। त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की भारतीताईंचा चिरंजीवचा अपघात झालेला आहे आणि तो जागेवर मयत झालेला आहे। मी त्यांना विचारलं तुम्ही कुठं आहात? त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशनला। मी म्हटलं मग परिस्थिती काय आहे? काही नाही, ते गाडीवाली म्हणताय की 2 लाख रुपये देऊन टाकतो। मी म्हटलं पोलीस स्टेशनला असाल तर एखादा पोलीस कर्मचाऱ्याकडे द्या। त्यावेळेस त्या पोलीस कर्मचाऱ्याशी ज्यावेळेस माझा फोनवरती संवाद झाला मी त्यांना विचारणा केली त्या गाडीचा विमा वगैरे आहे का? त्यांनी म्हटलं की ते विमा आहे। मी म्हटलं की सरळ गुन्हा दाखल करा। त्यावेळेस भारतीताईंनी आणि भुरीताईंनी मी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी गुन्हा दाखल केला आणि मी गावाहून परत आल्यानंतर जे वकील जैन वकील आहेत त्यांच्याशी भारतीताईंचा संपर्क केला आणि काही दिवसांपूर्वी त्यांना विमाची रक्कम देखील मिळाली। तत्पूर्वी 6 महिन्यापूर्वी त्यांना 10 लाख रुपये मिळणार होते, परंतु ज्यावेळेस मी वकिलांशी संपर्क केला वकिलांनी म्हटले की 5-6 महिने जर थांबले तर ही रक्कम अधिक होईल। मग भारतीताईंशी संपर्क केल्यानंतर भारतीताईंनी असं म्हटलं की जितू भाऊ तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही थांबायला तयार आहे। 6 महिन्यानंतर ती रक्कम आज 15,06,000 रुपये मिळाली। त्याच्यामध्ये त्यांना रोख रक्कम 7,06,000 रुपये मिळाली आणि मयत जो त्यांचा मुलगा आहे त्याला 2 अपत्य आहेत। त्या 2 अपत्यांच्या प्रत्येकी 4-4 लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी भारतीताईंचा फोन होता मला की जितू भाऊ तुम्ही या आणि भेटा असं। आज भारतीय जनता पार्टी शहादा शहराची पूर्ण कार्यकारिणी आज भारतीताईंच्या भेटीला आलेला आहेत। आज कुठंतरी आम्हाला सगळ्यांना समाधान वाटतं। आज पैशाच्या माध्यमातून भारतीताईंचा मुलगा जिवंत आहे असं आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटतं, कारण त्यांची पोटाची जी खळगी आहे ती आज त्या पैशांच्या माध्यमातून ती पूर्ण होईल असं वाटतं आणि त्यांचं जे 2 अपत्य आहेत त्या 2 अपत्यांचं भविष्य
त्यांचं उज्ज्वल राहील असं आम्हाला असं वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्याचं समाधान पाहून पूर्ण भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारिणी आज आनंद व्यक्त करत आहे.